श्री राम. गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी. कुस्ती खेळून झगडून शरीर बळ वाढतं, अवघड उदाहरणं सोडवून बुद्धिबळ वाढतं. तसंच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढतं. आत्मिक बळ वाढवणं म्हणजे देहबुद्धी कमी होणं, आणि ते करण्याकरताच परमेश्वर संकट धाडतो. पण तुम्ही त्यांना भीता. याला काय म्हणावं? अशा स्थितीत संकट परत घेणं म्हणजे तुमचं अनहित करणं होय. त्याला तुमचं हित कशात आहे हे उत्तम कळतं. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणं आलं असता औषध घ्यावं, पण औषधात गुण तरी परमात्मानेच ठेवला ना. औषधाने तरी गुण हमखास येतो असं थोडंच आहे. एकाला येतो, एकाला नाही. ज्याचं ज्यात हित होणं असेल तसं तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवा. तुम्ही एकच करायचं, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझं सतत स्मरण व्हावं असं मागावं. दुखणं भोगायचं आहे ना, तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचं तुमच्या डोक्यावरचं ओझं कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणं आलं असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल. मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असं म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली. तुम्हाला जे पसंत तसं तुम्ही केलं. वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडतं ते करणं, माझ्या आज्ञेत राहणं, नामस्मरण करणं, सर्वानुभूती भगवत भाव ठेवून कुणाचं मन न दुखावणं, परमात्माच सगळं काही करतो अशी भावना ठेवणं. माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची 2 कारणं असतील. एक कारण असं की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरं कारण असं की तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणं बरं नव्हे. समजा एखाद्याला आज 105 ताप आहे आणि उद्या तो एकदम 95 झाला तर तो बरा नाही. तसंच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरं नाही. आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हायला पाहिजे, आणि ते विवेकाने घडवून आणलं पाहिजे. श्री राम.